अध्याय पहिला. मुंबईची पळवाट. मुंबईची धावपळ, ट्रॅफिकचा कर्कश आवाज आणि सततची घाई या सगळ्यांपासून दूर कुठेतरी शांत ठिकाणी जायचे हा विचार आरवच्या डोक्यात गेल्या 2 महिन्यांपासून घोळत होता. आरव फायनान्समध्ये काम करणारा, नेहमीच व्यावहारिक आणि नियोजनावर विश्वास ठेवणारा, पण यावेळी त्याला फक्त पळवाट हवी होती. यार आता नाही तर कधी? आरवने आपल्या तिन्ही मित्रांकडे पाहिले. ते चौघे आरवच्या वांद्रे येथील फ्लॅटच्या बाल्कनीत बसले होते. समोर अरबी समुद्राची शांतता आणि खाली मुंबईची अखंड बडबड. काय कधी नाही तर कधी? कुणालने विचारले, जो आपल्या लॅपटॉपवर काहीतरी कोड करत होता. कुणाल IT प्रोफेशनल, विनोदी आणि थोडासा घाबरट. माझा कोड रन होत नाही आहे, मला डिस्टर्ब नको करूस. अरे आपली ती पिकनिक कोल्हापूरची, मी सगळं फायनल केलं, आरव उत्साहाने म्हणाला. मीरा जी वैद्यकीय विद्यार्थिनी होती, तिने शांतपणे आपला कॉफीचा मग खाली ठेवला. कोल्हापूर छान आहे की मग, पण राहण्याची सोय काय केली आहेस? हॉटेल की रिसॉर्ट? मीरा नेहमीच शांत आणि तर्कशुद्ध विचार करणारी. आरवने एक रहस्यमय हसू दिले. हॉटेल नाही की रिसॉर्ट नाही, यावेळेस आपण काहीतरी वेगळं करणार आहोत. मी एका जुन्या मित्राच्या ओळखीने एक वाडा बुक केला आहे. वाडा? प्रियाच्या डोळ्यात चमक आली. प्रिया कला आणि इतिहासाची चाहती. किती जुना? त्याची काही कथा आहे का? मला जुन्या वास्तू खूप आवडतात. अगदी तुझ्या आवडीसारखं आहे, आरव म्हणाला. तो वाडा कोल्हापूरपासून थोडा दूर एका टेकडीवर आहे. त्याचं नाव आहे भैरवगड. कुणालने कोड बाजूला ठेवून डोळे मोठे केले. भैरवगड? नावच किती भयानक आहे. आरव, तू खरंच आम्हाला पिकनिकला घेऊन जातोयस की घोस्ट हंटिंगला? घाबरू नकोस कुणाल, आरव हसला. तो फक्त एक जुना मोठा बंगला आहे, खूप शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी. मी फोटो पाहिलेत, अप्रतिम आहेत. आणि हो, तो वाडा जवळपास 18व्या शतकात बांधला गेलाय. देशमुख कुटुंबाचा होता. आता तो तसाच पडून आहे, पण माझ्या मित्राच्या ओळखीने आपल्याला काही दिवसांसाठी मिळालाय. प्रिया लगेच उत्साहाने म्हणाली, उत्तम, मला त्या वाड्याचा इतिहास जाणून घ्यायचा आहे. नक्कीच काहीतरी रहस्य दडलेले असेल. मीराने भुवया उंचावल्या. रहस्य? मला तर फक्त शांतता आणि स्वच्छ हवा पाहिजे. पण आरव, तू खात्री केली आहेस ना की तिथे मूलभूत सोयीसुविधा आहेत? गरम पाणी, वीज वगैरे? हो मीरा, सगळं आहे, काळजी करू नकोस. फक्त थोडं रस्टिक आहे, म्हणजे जुन्या पद्धतीचं, आरवने स्पष्ट केलं. प्रवासाची तयारी सुरू झाली. आरवने गाडीची तपासणी केली. कुणालने गाण्यांची प्लेलिस्ट तयार केली. प्रियाने वाड्याबद्दल थोडी माहिती इंटरनेटवर शोधण्याचा प्रयत्न केला, पण तिला फार काहीसे मिळाले नाही. मीराने प्रथमोपचार पेटी आणि आवश्यक असलेली औषधे व्यवस्थित बांधून घेतली. 2 दिवसांनी पहाटे 5 वाजता चौघेही मुंबईतून बाहेर पडले. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून त्यांची SUV वेगाने धावत होती. सुरुवातीला कुणालच्या विनोदांनी आणि गाण्यांनी वातावरण हलके फुलके होते. दुपारपर्यंत ते कोल्हापूर शहरात पोचले. शहराची ऐतिहासिक रचना, अंबाबाईचे मंदिर आणि कोल्हापुरी जेवण. त्यांनी एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये थांबून मसालेदार कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा खाल्ला. वाह, काय चव आहे, कुणाल म्हणाला. आरव, तू जर आम्हाला फक्त या जेवणासाठी इथे आणले असशील तरी मी तुझे आभार मानेन. जेवणानंतर त्यांनी भैरवगडाकडे कूच केले. आरवने दिलेल्या पत्त्यानुसार त्यांना शहराच्या बाहेर एका ग्रामीण भागातून जावे लागले. रस्ता हळूहळू अरुंद होत गेला आणि आजूबाजूला घनदाट झाडी दिसू लागली. आरव, तू म्हणाला होतास थोडं दूर आहे, हे तर जंगल आहे, कुणालने खिडकीतून बाहेर बघत म्हटले. अरे शांतता हवी होती ना, मिळाली की, आरव हसला. सूर्य मावळायला लागला होता. आकाशात नारंगी आणि जांभळ्या रंगाची छटा पसरली होती. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे आता अधिक गडद आणि गूढ वाटू लागली होती. शेवटी एका तीव्र वळणावर त्यांना दूरवर एका टेकडीवर एक भव्य पण अंधारात बुडालेली वास्तू दिसली. तोच भैरवगड.
आरवने गाडीचा वेग कमी करत म्हटले. वाडा खरोखरच भव्य होता. दगडी बांधकाम, उंच भिंती आणि लाकडी कोरीव काम, पण त्यावर वेळेचा आणि दुर्लक्षाचा स्पष्ट ठसा होता. वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक मोठे जड लाकडी गेट होते, जे अर्धवट उघडलेले होते. गेटच्या बाजूला एक जुना गंजलेला फलक होता, ज्यावर अस्पष्ट अक्षरात भैरवगड असे लिहिले होते. गाडी गेटमधून आत गेली. आत एक मोठा ओसाड चौक होता. आजूबाजूला वाढलेले गवत आणि काही जुनी सुकलेली झाडे. यार, हे रस्टिक नाही, हे हॉरर मूवीचा सेट दिसतोय मला, कुणाल दबक्या आवाजात म्हणाला. प्रिया मात्र उत्साहाने गाडीतून उतरली. तिचे डोळे त्या वाड्याच्या प्रत्येक कोपऱ्यात काहीतरी शोधत होते. अविश्वसनीय, किती सुंदर वास्तू आहे, पण खूप उदास वाटते. मीरा शांतपणे वाड्याकडे पाहत होती. तिच्या मनात तर्क आणि भावना यांचा संघर्ष सुरू होता. वाड्याची भव्यता तिला आकर्षित करत होती, पण त्या भव्यतेमध्ये एक अनामिक भीती दडलेली होती. आरवने गाडीतून सामान काढले. वाड्याच्या मुख्य दरवाजावर एक वृद्ध माणूस उभा होता. त्याचे केस पांढरे होते आणि डोळ्यात एक प्रकारचा थकवा आणि भीती होती. तो वाड्याचा काळजीवाहू होता. या मालक, मी शंकर, तुमची वाट बघत होतो, तो दबक्या आवाजात म्हणाला. नमस्कार शंकर काका, आम्ही 4 जण आहोत. किती दिवसांसाठी आलो आहोत हे तुम्हाला माहीत असेलच, आरव म्हणाला. शंकरने फक्त मान हलवली. हो हो, या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा वाडा खूप जुना आहे. रात्री लवकर झोपा आणि जास्त भटकू नका. त्याच्या आवाजात एक गंभीर इशारा होता. काका, काही अडचण आहे का? प्रियाने उत्सुकतेने विचारले. शंकरने एक दीर्घ श्वास घेतला. अडचण नाही मालकीन, फक्त काही गोष्टी आहेत ज्यांना शांत ठेवलेलंच बरं. तो पुढे काही बोलला नाही. त्याने एक जुना जड असा कंदील पेटवला आणि त्यांना वाड्याच्या आत घेऊन गेला. वाड्याच्या आत प्रवेश करताच त्यांना एक थंडगार, ओलसर हवा जाणवली. लाकडी मजला, उंच छत आणि भिंतींवर जुनी धूळ खाल्लेली चित्रे. प्रत्येक पावलागणिक लाकडी मजल्यातून चर्र चर्र असा आवाज येत होता. शंकरने त्यांना वरच्या मजल्यावरील 2 खोल्या दाखवल्या. खोल्या मोठ्या होत्या, पण त्यात जुने साधे फर्निचर होते. इथं गरम पाणी मिळेल, वीज आहे, पण कधी कधी जाते. जनरेटर आहे, पण तो रात्री उशिरापर्यंत चालत नाही, शंकरने माहिती दिली. ठीक आहे काका, काही काळजी करू नका. धन्यवाद, आरव म्हणाला. शंकर खाली निघून गेला. त्याच्या पावलांचा आवाज हळूहळू शांत झाला आणि वाड्यात पुन्हा एक भयान शांतता पसरली. चला, सामान ठेवूया आणि थोडं एक्सप्लोअर करूया, प्रिया उत्साहाने म्हणाली. एक्सप्लोअर? प्रिया, आधी मी जेवण करेन आणि मग झोपेन. मला हे एक्सप्लोरिंग वगैरे रात्रीच्या वेळी नको आहे, कुणालने लगेच विरोध केला. मीराने खिडकीतून बाहेर पाहिले. अंधार आता पूर्णपणे पसरला होता. बाहेरची गाडी आणि वाड्याची सावली एकत्र येऊन एक भयावह चित्र तयार करत होते. कुणाल बरोबर बोलतोय, आपण आज आराम करूया, उद्या सकाळी बघू, मीरा म्हणाली. आरवने ही सहमती दर्शवली. त्यांनी सामान ठेवले आणि खाली स्वयंपाकघरात गेले. शंकरने त्यांच्यासाठी रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली होती. साधे पण चविष्ट जेवण. जेवणानंतर चौघेही पुन्हा बाल्कनीत बसले. बाहेर पूर्ण शांतता होती. फक्त रातकिड्यांचा आवाज आणि कुठेतरी कुत्र्यांचे भुंकणे. किती शांत आहे ना, प्रिया म्हणाली. मुंबईत ही शांतता कधीच मिळत नाही. हो, पण ही शांतता थोडी जास्त शांत आहे, कुणालने दबक्या आवाजात म्हटले. आरवने त्याला शांत केले. चल कुणाल, आता भूतांच्या गोष्टी नको, आपण इथे मजा करायला आलोय. रात्रीचे 11 वाजले होते. थंडी वाढली होती. त्यांनी आपापल्या खोल्यांमध्ये जायचे ठरवले. आरव आणि कुणाल एका खोलीत, तर प्रिया आणि मीरा दुसऱ्या खोलीत. प्रिया आणि मीरा त्यांच्या खोलीत गेल्या. खोलीत एक जुना मोठा आरसा होता. प्रियाने आरशात पाहिले. मीरा, हा आरसा किती जुना असेल ग? माहीत नाही प्रिया, पण मला इथे काहीतरी वेगळं जाणवतंय.
मीरा म्हणाली. काय वेगळं जाणवते? माहीत नाही, पण एक प्रकारची उदासी, जडत्व. प्रियाने हसून तिचे लक्ष दुसरीकडे वळवले. चल आता झोपूया. उद्या सकाळी लवकर उठून वाडा बघायचा आहे मला. दोघीही झोपी गेल्या. रात्रीचे 2 वाजले होते. वाड्याच्या भिंतीतून एक अस्पष्ट पण सततचा आवाज येत होता. चर्र चर्र. तो आवाज लाकडी मजल्याचा नव्हता. तो आवाज कुठून येतोय हे सुद्धा कळत नव्हते. प्रियाला जाग आली. तिने डोळे उघडले. खोलीत पूर्ण अंधार होता. बाहेरून येणाऱ्या चंद्राच्या प्रकाशात खोलीतील वस्तूंची अस्पष्ट रूपे दिसत होती. तिने कानोसा घेतला. तो आवाज अजूनही येत होता. चर्र चर्र. तिला वाटले कदाचित उंदरांचा आवाज असेल. तिने दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. पण मग तिला दुसरा आवाज ऐकू आला. खसखस. जणू कोणीतरी वाड्याच्या लांब कॉरिडॉरमधून जड पावले ओढत चालत आहे. प्रियाच्या हृदयाची धडधड वाढली. तिने मीराला उठवण्याचा प्रयत्न केला, पण मीरा गाढ झोपेत होती. प्रिया हळूच बेडवरून खाली उतरली. तिने खिडकीतून बाहेर पाहिले. बाहेर पूर्ण शांतता होती. ती पुन्हा बेडवर जाणार तोच तिला तिच्या खोलीच्या दारावर काहीतरी कोरल्याचा आवाज आला. खर्र खर्र खर्र. जणू कोणीतरी नखाने लाकडावर ओरखडा मारत आहे. प्रियाच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडणार तोच तिला दाराच्या खालच्या फटीतून एक गडद सावली सरकताना दिसली. ती सावली माणसाची नव्हती. ती एखाद्या प्राण्याचीही नव्हती. ती फक्त एक आकारहीन गडद छाया होती, जी दाराच्या फटीतून आतमध्ये सरकत होती. प्रियाने डोळे घट्ट मिटून घेतले आणि स्वतःला चादरीत गुंडाळले. हे फक्त स्वप्न आहे. हे फक्त स्वप्न आहे, ती स्वतःला समजावत होती. काही क्षणांनी तिला जाणवलं की तो आवाज थांबलाय. तिने हळूच डोळे उघडले. खोलीत शांतता होती. दाराच्या खालच्या फटीतून ती गडद सावली आता दिसत नव्हती. प्रियाने घाबरून घड्याळात पाहिले. पहाटेचे 3 वाजले होते. तिने रात्रभर डोळ्याला डोळा लावला नाही. सकाळ झाली. सूर्यप्रकाश खिडकीतून आत आला आणि खोलीतील भीती थोडी कमी झाली. मीरा उठली. गुड मॉर्निंग प्रिया. काय झालं? तू इतकी शांत काय आहेस? प्रियाने तिला रात्रीचा अनुभव सांगितला. मीराने शांतपणे ऐकून घेतले. प्रिया, तू काल खूप थकून गेली होतीस. कदाचित तुला भास झाला असेल. जुन्या वाड्यांमध्ये असे आवाज येतच असतात. नाही मीरा, तो भास नव्हता. ती सावली होती, ती खरी होती, प्रिया म्हणाली. मीराने तिला शांत केले. बरं ठीक आहे, ठीक आहे. आपण आरव आणि कुणालला विचारूया. त्यांना काही जाणवलं का? आरव आणि कुणालच्या खोलीत गेल्यावर कुणाल आधीच घाबरलेला दिसत होता. आरव, मला परत मुंबईला जायचं आहे, कुणाल म्हणाला. काय झालंय काय कुणाल? आरवने विचारले. रात्री मला कोणीतरी माझ्या नावाचा उच्चार करताना ऐकू आले. अगदी माझ्या कानाच्या जवळ. कुणाल कुणाल. आणि जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा खोलीत कोणीच नव्हते. आरवने हसण्याचा प्रयत्न केला. अरे कुणाल, तू स्वप्न पाहिलं असेल. नाही आरव, मी जागा होतो आणि मला एक थंडगार स्पर्शही जाणवला. प्रिया आणि मीरा एकमेकींकडे पाहू लागल्या. मलाही रात्री काहीतरी जाणवले, प्रिया म्हणाली आणि तिने आपला अनुभव सांगितला. आरव आता थोडा गंभीर झाला. तो व्यावहारिक होता, पण तिघांचे अनुभव एकाच वेळी खोटे असू शकत नाही. ठीक आहे, आपण घाबरून जायचे नाही. आपण इथे आहोत आणि आपण 4 जण आहोत. आपण आजूबाजूला बघूया. कदाचित काहीतरी नैसर्गिक कारण असेल. आरवने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. पण त्या क्षणापासून त्यांच्या पिकनिकचे रूपांतर एका गूढ आणि भयानक प्रवासात झाले होते. भैरवगडने आपले रहस्य उलगडण्यास सुरुवात केली होती. अध्याय 2. भैरवगडावर आगमन. सकाळचे कोवळे ऊन भैरवगडाच्या उंच भिंतींवर पडले होते. रात्रीच्या भयान शांततेनंतर सकाळची हवा थोडी दिलासा देणारी होती. पण रात्रीच्या घटनांमुळे चौघांच्याही मनात एक अनामिक भीती घर करून राहिली होती. मीरा, तू काल म्हणालीस की जुन्या वाड्यांमध्ये असे आवाज येतच असतात. पण कुणालला कोणीतरी नावाने हाक मारणे
आणि दाराखालून ती सावली हे सामान्य नाही आहे, प्रिया म्हणाली. मीराने नाश्त्यासाठी तयार केलेला टोस्टचा तुकडा खाल्ला. मी अजूनही माझ्या मतावर ठाम आहे की यामागे काहीतरी तार्किक कारण असेल. हवेचा झोत, लाकडी सांगाड्याचा आवाज किंवा आपल्या मनाचा खेळ. पण हो, आपण दुर्लक्ष करू शकत नाही. आरवने शांतपणे सगळ्यांचे बोलणे ऐकले. मीरा बरोबर बोलत आहे. आपण घाबरून न जाता आजूबाजूला बघूया. जर काहीतरी विचित्र असेल तर ते शोधून काढूया. कुणाल मात्र अजूनही घाबरलेलाच होता. आरव, मला हे शोधून काढणे वगैरे नको आहे. आपण मुंबईला परत जाऊया. इथे काहीतरी गडबड आहे, मला खात्री आहे. कुणाल, आपण इतक्या दूर आलो आहोत. 2 दिवस तरी राहूया. जर तुला जास्त भीती वाटली तर आपण एकत्र राहू, आरवने त्याला समजावले. नाश्ता झाल्यावर चौघांनी वाड्याची पाहणी करायचे ठरवले. भैरवगड खरोखरच एक भव्य वास्तू होती. 3 मजली, अनेक खोल्या, लांब कॉरिडॉर आणि मध्यभागी एक मोठा चौक. वाड्याच्या भिंतींवर जुन्या काळातली चित्रे होती, जी आता काळवंडली होती. काही ठिकाणी प्लास्टर उखडले होते आणि लाकडी खांबांवर किडीने आपले घर केले होते. हवेत एक जुनाट दमट वास होता, जो वाड्याच्या इतिहासाची साक्ष देत होता. हा वाडा किती सुंदर आहे, पण किती दुर्लक्षित, प्रिया म्हणाली. तिने एका कोपऱ्यात ठेवलेल्या जुन्या नक्षीदार लाकडी पेटीला स्पर्श केला. आरवने वाड्याच्या संरचनेचे निरीक्षण केले. या वाड्याची रचना खूप मजबूत आहे, पण मला एक गोष्ट खटकते. या वाड्याला इतक्या खिडक्या आणि दरवाजे आहेत, पण आतमध्ये प्रकाश खूप कमी आहे. मीराने आरवच्या बोलण्याला दुजोरा दिला. हो, आणि मला वाटतं या वाड्याच्या भिंती खूप जाड आहेत. आवाज बाहेर जाणे किंवा बाहेरचा आवाज आत येणे खूप कठीण आहे. ते चौकात आले. चौकाच्या मध्यभागी तुळशी वृंदावन होते, पण ते पूर्णपणे सुकले होते. शंकर काका कुठे आहेत? आरवने विचारले. तेवढ्यात शंकर काका एका कोपऱ्यातून बाहेर आले. त्यांच्या हातात एक जुनी केरसुनी होती. काका नमस्कार. आम्ही वाडा बघत होतो. हा वाडा खूप जुना आहे, नाही का? प्रियाने उत्सुकतेने विचारले. शंकर काकांनी मानवर करून पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणेच एक प्रकारची उदासीनता होती. हो मालकीन, हा वाडा खूप जुना आहे. माझ्या आजोबांच्या आजोबांच्या काळातला. या वाड्याचा इतिहास काय आहे? म्हणजे देशमुख कुटुंब ते कोण होते? प्रियाने विचारले. शंकर काका थोडेसे अस्वस्थ झाले. त्यांनी केरसुनी खाली ठेवली. मालकीनबाई, तुम्ही शहरातल्या लोकांना या जुन्या गोष्टींमध्ये काय रस? ते लोक खूप मोठे होते, जमीनदार होते, पण आता कोणी नाही. वाडा तसाच पडून आहे बघा. पण काका, वाडा का सोडला त्यांनी? काही कारण? आरवने विचारले. शंकर काकांनी खाली पाहिले. कारण कारण तशी खूप आहेत. काही लोक म्हणतात कुटुंबात भांडणं झाली, काही म्हणतात शाप लागला. शाप? कुणालने दबक्या आवाजात विचारले. होय, रुक्मिणी देशमुख, त्यांची गोष्ट आहे. त्या खूप क्रूर होत्या. त्यांनी वाड्यात खूप वाईट कामं केलीत. त्यामुळे त्यांचा आत्मा इथे भटकतो असे लोक म्हणतात. प्रियाच्या डोळ्यात चमक आली. रुक्मिणी देशमुख, मला त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे. नको मालकीनबाई, त्या गोष्टींमध्ये पडू नका. त्या फक्त जुन्या कथा आहेत. तुम्ही इथं आराम करा, शंकर काका घाईघाईने म्हणाले आणि तेथून निघूनही गेले. शंकर काकांचे बोलणे ऐकून कुणालचा चेहरा पांढरा पडला. शाप? मी म्हणत होतो ना. चला आरव, आता तरी चला. थांब कुणाल, रुक्मिणी देशमुख, मला वाटतं हीच ती कडी आहे, प्रिया म्हणाली. मीराने शांतपणे विचारले, पण काका इतके घाबरले का? जर ती फक्त एक जुनी कथा आहे तर त्यांना इतका त्रास का झाला? आरवने वाड्याच्या का कोपऱ्याकडे बोट दाखवले. मला वाटतं आपल्याला या प्रश्नाचे उत्तर वाड्यातच मिळेल. त्यांनी वाड्याच्या मागच्या बाजूला जायचे ठरवले. मागच्या बाजूला एक मोठी बाग होती, जी आता पूर्णपणे जंगल बनली होती. त्या बागेच्या शेवटी एक लहानशी दगडी इमारत होती. ते काय आहे? मीराने विचारले. मला वाटतं ती जुनी स्वयंपाकघर किंवा नोकरांची खोली असं काहीतरी असेल, आरव म्हणाला. ते त्या इमारतीजवळ गेले. ती इमारत खरोखरच खूप जुनी होती आणि तिचा दरवाजा एका जाड साखळीने बंद केला होता. साखळीवर गंज चढला होता. हा दरवाजा कोणीतरी जाणून बुजून बंद केलाय,
आरवने साखळीला हात लावत म्हटले. प्रियाने दरवाजाच्या लाकडी फटीतून आत डोकावले. आत खूप अंधार आहे, पण मला काहीतरी वेगळं दिसतंय. एक जुनी विहीर किंवा तळघर असं. कुणालने लगेच 2 पावलं मागे घेतली. मला तळघर नकोय. तळघरात नेहमी काहीतरी वाईट असतं. मीराने दरवाजाच्या बाजूला असलेल्या भिंतीचे निरीक्षण केले. या भिंतीवर काहीतरी कोरले. भिंतीवर अस्पष्ट अक्षरात काहीतरी लिहिले होते. ते वाचण्याचा प्रयत्न करताना त्यांना कळले की ते मराठीत आहे, पण खूप जुन्या लिपीत. आरवने आपला फोन काढून त्याचा फ्लॅशलाईट लावला. येथे शांती नाही, फक्त क्रूरता आणि रक्त. हे वाचून चौघेही हादरले. हे कोणी लिहिलं असेल? प्रियाने विचारलं. मला वाटतं रुक्मिणी देशमुखच्या कथेपेक्षा इथे काहीतरी अधिक गडद आहे, मीरा म्हणाली. आरवने साखळी तोडण्याचा प्रयत्न केला, पण ती खूप मजबूत होती. आपण शंकर काकांना विचारूया, हा दरवाजा कशासाठी बंद केलाय? आरव म्हणाला. ते परत वाड्याच्या मुख्य भागात आले. शंकर काका तिथे नव्हते. आरवने कुणालला आणि प्रियाला वाड्याच्या बाहेर लक्ष ठेवायला सांगितले आणि तो मीराला घेऊन शंकर काकांना शोधायला गेला. त्यांना शंकर काका स्वयंपाकघरात भेटले. ते भांडी घासत होते. काका, तो मागच्या बाजूचा दरवाजा कशासाठी बंद केला आहे? आरवने थेट विचारले. शंकर काकांचा हात थांबला. त्यांनी मागे वळून पाहिले. त्यांच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. कोणता दरवाजा? तिथे काही नाही. ती फक्त जुनी खोली आहे. ती पडायला आली आहे म्हणून बंद केली आहे. पण त्यावर काहीतरी लिहिले आहे. येथे शांती नाही, फक्त क्रूरता आणि रक्त वगैरे वगैरे, मीराने सांगितले. शंकर काकांचा चेहरा फिका पडला. त्यांनी घाईघाईने हात जोडले. मालक, तुम्ही शहरातले लोक आहे. या गोष्टींमध्ये पडू नका. मी तुम्हाला विनंती करतो, तो दरवाजा उघडू नका. ते ठिकाण चांगलं नाही. काका, आम्हाला खरं सांगा, रुक्मिणी देशमुखची कथा काय आहे? मीराने विचारले. शंकर काकांनी दीर्घ श्वास घेतला. ती कथा नाही, ते सत्य आहे. रुक्मिणी देशमुख त्या खूप वाईट होत्या. त्यांनी आपल्या पतीला विष देऊन मारले आणि मग त्यांनी वाड्यात काम करणाऱ्या लोकांना खूप त्रास दिला. काही लोकांना तर त्यांनी जिवंत पुरले. जिवंत पुरले? आरवने घाबरून विचारले. हो, त्या तळघरात जिथे तो दरवाजा आहे, तिथेच त्यांनी हे सगळं केलं. म्हणून तो दरवाजा बंद ठेवलाय, त्या आत्म्यांना शांत ठेवण्यासाठी, शंकर काकांनी सांगितले. आणि त्या आत्म्यांचा शाप या वाड्यावर आहे? मीराने विचारले. होय, जो कोणी त्या आत्म्यांना त्रास देतो त्याला त्या सोडत नाहीत. मालक, तुम्ही उद्या सकाळीच परत जा. मला भीती वाटते. शंकर काका रडू लागले. आरवने त्यांना शांत केले. काका, आम्ही उद्या सकाळी परत जाऊ, पण आम्हाला आजची रात्र इथे काढायची आहे. तुम्ही काळजी करू नका. शंकर काका शांत झाले, पण त्यांच्या चेहऱ्यावरची भीती कमी झाली नव्हती. आरव आणि मीरा परत प्रिया आणि कुणालकडे आले. त्यांनी शंकर काकांनी सांगितलेली माहिती दिली. म्हणजे रुक्मिणीचा आत्मा नाही, तर तिच्या क्रूर कृत्यांचे बळी इथे आहेत, मीरा म्हणाले. आणि त्या तळघरात काहीतरी आहे जे शंकर काकांना लपवायचे, आरव म्हणाला. मला वाटतं आपण आज रात्री तो दरवाजा उघडायला हवा, प्रिया उत्साहाने म्हणाली. प्रिया, तू वेडी झाली आहेस का? काका काय म्हणाले? ते ठिकाण चांगले नाही आहे, कुणाल ओरडला. कुणाल, आपण फक्त बघूया. आपण आज जाणार नाही आहे. मला खात्री आहे त्या तळघरात रुक्मिणीच्या क्रूर कृत्यांचे काहीतरी पुरावे असतील, प्रिया म्हणाली. आरवने काही विचार केला आणि म्हणाला, ठीक आहे, आपण रात्री 11 वाजता जाऊया. पण आपण फक्त दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू, आत जायचे नाही. रात्रीचे जेवण झाले. शंकर काका लवकरच झोपायला गेले. वाड्यात पुन्हा ती भयान शांतता पसरली. रात्री 11 वाजता चौघेही मागच्या बाजूच्या तळघराच्या दरवाजाजवळ आले. आरवने आपल्या बॅगेमधून एक लोखंडी रॉड काढला. हा रॉड मी गाडीच्या टायर बदलण्यासाठी ठेवला होता, पण आज तो दुसऱ्या कामाला येईल, आरव म्हणाला.
त्याने रॉड साखळीत अडकवला आणि पूर्ण ताकद लावून साखळी तोडण्याचा प्रयत्न केला. मोठा आवाज होत होता, पण साखळी तुटली नाही. तिचा आवाज वाड्यात घुमत राहिला. आरव, नको, मला भीती वाटते, कुणालने हळूच म्हटले. तेवढ्यात त्यांना वाड्याच्या आतून एक अस्पष्ट किंकाळी ऐकू आली. ती किंकाळी मानवी नव्हती, ती एखाद्या प्राण्याचीही नव्हती. ती फक्त एक वेदनादायक खोलवरची हाक होती. चौघेही स्तब्ध झाले होते. ती किंकाळी कुठून आली? प्रियाने विचारले. मला वाटतं ती तळघरातून आली आहे, मीरा म्हणाली. आरवने पुन्हा रॉडने साखळीवर प्रहार केला. धडाम! साखळी तुटली होती. दरवाजा आत उघडण्यासाठी तयार होता. आरवने हळूच दरवाजा ढकलला. दरवाजा उघडला. आतून एक थंडगार कुजलेला वास बाहेर आला. आतमध्ये एक अरुंद अंधारी पायऱ्यांची मालिका होती, जी तळघरात जात होती. चला जाऊन बघूया आपण, प्रिया म्हणाली. नाही प्रिया, आपण ठरवले होते की आज जायचे नाही, आरव म्हणाला. पण प्रियाने ऐकले नाही. तिने आपल्या फोनचा फ्लॅशलाईट लावला आणि पायऱ्या उतरू लागली. प्रिया थांब, मीरा मागून ओरडली. पण प्रिया थांबली नाही. ती तळघरात उतरली. आरव, मीरा आणि कुणाल नाईलाजाने तिच्या मागे गेले. तळघरात पोचल्यावर त्यांना दिसले की ते एक मोठे दगडी कोठार होते. हवेत कुजलेल्या मातीचा आणि रक्ताचा वास होता. आणि तळघराच्या मध्यभागी त्यांना एक जुनी लाकडी पेटी दिसली. प्रिया त्या पेटीजवळ गेली. तिने पेटी उघडण्याचा प्रयत्न केला, पण ती बंद होती. तेवढ्यात कुणालच्या पायाला काहीतरी लागले. त्याने खाली पाहिले. ती एक मानवी कवटी होती. कुणालच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली. आरव, इथे इथे हाडं आहेत. आरव आणि मीराने पाहिले. तळघराच्या कोपऱ्यात अनेक मानवी सांगाडे विखुरलेले होते. शंकर काका खोटे बोलत नव्हते, मीरा म्हणाली. हे रुक्मिणीच्या क्रूर कृत्यांचे बळी आहेत. प्रियाने त्या पेटीकडे पाहिले. तिला वाटले या पेटीतच या सगळ्याचे रहस्य दडलेले आहे. तिने पेटीवर जोर लावला आणि ती उघडली. पेटीत एक जुनी चांबड्याची डायरी होती. प्रियाने ती डायरी हातात घेतली. तेवढ्यात तळघराच्या एका कोपऱ्यातून एक अस्पष्ट पण भयानक आवाज आला. तुम्ही इथे का आलात? तुम्ही आम्हाला त्रास दिलाय. आणि त्याच क्षणी तळघरातील सर्व दिवे बंद झाले. चौघेही पूर्ण अंधारात अडकले होते. खस 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 खस. त्यांना जाणवले की कोणीतरी त्यांच्या अगदी जवळून चालत आहे. अध्याय 3. पहिली चाहूल. तळघरातील अंधार इतका दाट होता की तो एखाद्या जिवंत प्राण्यासारखा वाटत होता. तो वास, ती थंड हवा आणि ती अस्पष्ट पावले. चौघांच्याही हृदयाची धडधड इतकी वाढली होती की त्यांना स्वतःच्या श्वासाचा आवाजही ऐकू येत नव्हता. आरव, लाईट ऑन कर, कुणाल धपक्या आवाजात ओरडला. नाही होते, माझा फोन बंद झालाय, आरव म्हणाला. मीरा आणि प्रियाचेही तेच झाले होते. त्यांचे फोन, जे काही सेकंदापूर्वी पूर्ण चार्ज होते, ते अचानक बंद पडले होते. खस खस खस. तो आवाज आता त्यांच्या अगदी जवळ आला होता. कुणालला जाणवले की कोणीतरी त्याच्या खांद्याला स्पर्श करत आहे. कोण आहे? कुणाल थरथरत म्हणाला. त्या क्षणी तळघराच्या एका कोपऱ्यातून एक मंद निळसर प्रकाश आला. तो प्रकाश एका जुन्या गंजलेल्या कंदिलातून येत होता, जो आतापर्यंत त्यांना दिसला नव्हता. त्या प्रकाशात त्यांना दिसले की त्यांच्या आजूबाजूला अनेक आकारहीन धुसर आकृत्या तरंगत आहेत. त्या आकृत्या मानवी होत्या, पण त्यांचे चेहरे विकृत आणि वेदनांनी भरलेले होते. पळा, आरव जोरात ओरडला. चौघेही जीव वाचवण्यासाठी तळघराच्या पायऱ्यांकडे धावले. पायऱ्या चढताना कुणालचा पाय एका सांगाड्यावर पडला आणि तो खाली पडला. कुणाल, मीराने त्याला पकडले आणि ओढले. ते कसेबसे तळघरातून बाहेर पडले आणि दरवाजा पुन्हा बंद केला. आरवने तुटलेली साखळी पुन्हा लाकडी कड्याला अडकवली आणि त्यावर एक मोठा दगड ठेवला. ते धावतच वाड्याच्या मुख्य भागात आले आणि आपल्या खोल्यांमध्ये गेले. सकाळ झाली. सूर्यप्रकाशामुळे भीती थोडी कमी झाली होती, पण रात्रीचा अनुभव त्यांच्या मनात खोलवर रुजला होता. मला खात्री आहे
ते आत्मे होते, कुणाल म्हणाला. तो अजूनही थरथरत होता. त्याच्या आवाजात कंप होता. हो कुणाल, ते आत्मे होते. पण ते रुक्मिणीचे नव्हते, मीरा म्हणाली. ते गरीब लोक होते, ज्यांना रुक्मिणीने मारले. प्रियाने काल तळघरातून आणलेली डायरी टेबलवर ठेवली. ती डायरी जुनी होती. तिचे कव्हर चामड्याचे होते आणि पाने पिवळी पडली होती. या डायरीत काहीतरी असेल जे आपल्याला या सगळ्याचे रहस्य सांगेल, प्रिया म्हणाली. डायरी मराठीत लिहिलेली होती, पण तिची लिपी खूप जुनी होती. ती वाचायला कठीण जात होती. आरवने डायरी उघडली. पहिले पान वाचल्यावर त्यांना कळले की ती डायरी रुक्मिणी देशमुखची नव्हती, पण तिच्या एका नोकराची होती, ज्याचे नाव दत्तू होते. डायरीतील काही अंश असा. दिनांक भाद्रपद शुद्ध पंचमी शके 1750. आज मालकीनबाईंनी पुन्हा एका मजुराला मारले. त्याचे नाव गणपत. त्याने फक्त जेवण मागितले होते. मालकीनबाईंनी त्याला तळघरात नेले आणि मला हे बघवत नाही, पण मी काही करू शकत नाही. मी त्यांचा गुलाम आहे. दिनांक कार्तिक पौर्णिमा शके 1750. आज वाड्याच्या बांधकामात आणखीन 2 लोक गाडले गेले. मालकीनबाईंनी सांगितले की या वाड्याला बळी हवाय. मी त्यांना विरोध करू शकत नाही. मी हे पाप बघत आहे. दिनांक माघ अमावस्या शके 1751. मालकीनबाईंचा क्रूरपणा वाढत चाललाय. त्यांनी मलाही धमकी दिली आहे. जर मी हे रहस्य कोणाला सांगितले तर त्या मलाही तळघरात पुरतील. मी हे सगळे या डायरीत लिहित आहे, जेणेकरून हे सत्य कधीतरी बाहेर येईल. डायरी वाचून चौघांच्याही अंगावर काटा आला. रुक्मिणी देशमुख ही एक क्रूर स्त्री होती, हे सत्य होते. पण ती एकटी नव्हती. याचा अर्थ शंकर काका खोटे बोलत नव्हते. रुक्मिणीचा आत्मा नाही आहे, तर तिच्या बळींचे आत्मे इथे आहेत, आरव म्हणाला. पण दत्तूने ही डायरी का लपवली आणि ती पेटीत का ठेवली, मीराने विचारले. कदाचित त्याला भीती वाटली असेल की रुक्मिणीला हे कळेल, प्रिया म्हणाली. डायरीच्या शेवटच्या पानावर दत्तूने एक नकाशा काढला होता. तो नकाशा वाड्याच्या तळघराचा होता. नकाशात एका विशिष्ट जागेवर एक्स असे चिन्ह होते आणि त्या एक्सच्या बाजूला एक लहानसे वाक्य लिहिले होते. सत्याची किल्ली. सत्याची किल्ली, कुणालने विचारले. मला वाटतं त्या एक्सच्या खाली काहीतरी दडलेले आहे, आरव म्हणाला. मीराने नकाशाचे निरीक्षण केले. हे तळघर खूप मोठे आहे. आपल्याला एक्स शोधायला लागेल. पण आपण परत तळघरात जायचे, कुणालने घाबरून विचारले. हो कुणाल, आता आपल्याला भीतीवर मात करावी लागेल. आपण या निष्पाप आत्म्यांना न्याय मिळवून देऊ शकतो, प्रिया म्हणाले. आरवने ठरवले की ते रात्री तळघरात जातील. संध्याकाळ झाली. वाड्यावर पुन्हा अंधार पसरू लागला. आरवने शंकर काकांना शोधले. काका, आम्ही उद्या सकाळी परत जात आहोत. तुम्ही आज रात्री आमच्यासोबत जेवण कराल का? शंकर काका तयार झाले. जेवण करताना आरवने त्यांना हळूच विचारले. काका, रुक्मिणी देशमुखला कोणीतरी विरोध केला होता का? शंकर काकांनी खाली पाहिले. हो, एका नोकराने. त्याचे नाव दत्तू. तो खूप चांगला माणूस होता. पण तो कुठे गेला कोणालाच माहिती नाही. म्हणजे अचानक गायब झाला? हो, त्याबद्दल कोणाला काहीच माहिती नाही. तो अगदी अचानक गायब झाला. आरवने शंकर काकांना डायरीबद्दल काही सांगितले नाही. रात्रीचे 11 वाजले होते. चौघेही तळघराच्या दरवाजाजवळ आले. यावेळी त्यांनी सोबत कंदील आणि काही लाकडी टॉर्च घेतले होते. आरवने दरवाजा उघडला. यावेळी अंधार कमी होता, कारण त्यांनी कंदील लावला होता. ते तळघरात उतरले. मीराने नकाशा आणि तळघराची रचना जुळवण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं हा एक्स इथे आहे. मीराने एका कोपऱ्याकडे बोट दाखवले. तो कोपरा सांगाड्यांनी भरलेला होता. आरवने सांगाडे बाजूला केले. खाली जमीन होती. आपल्याला इथे खणावं लागेल, आरव म्हणाला. आरव आणि कुणालने तळघरात पडलेल्या जुन्या फावड्याने खणायला सुरुवात केली. प्रिया आणि मीरा आजूबाजूला लक्ष ठेवून होत्या. खन 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 मातीचा आवाज तळघरात घुमत होता. काही वेळाने
फावडे एका कठीण वस्तूला लागले. थांबा, काहीतरी आहे, आरव म्हणाला. त्यांनी माती बाजूला केली. त्यांना एक लाकडी पेटी दिसली. ती पेटी दत्तूच्या डायरीपेक्षा खूप मोठी होती. आरवने ती पेटी बाहेर काढली. ती पेटी खूप जड होती. त्यांनी पेटी उघडली. आतमध्ये काही जुनी कागदपत्रे आणि एक मानवी कवटी होती. पण त्या कवटीच्या डोक्यावर एक जुना सोन्याचा शिक्का ठेवलेला होता. आरवने कागदपत्रे बाहेर काढली. ती कागदपत्रे जुन्या काळातली होती. ती कागदपत्रे खालीलप्रमाणे. पहिलं, जमीन खरेदीचा करार. देशमुख कुटुंबाने वाड्याच्या बांधकामासाठी खरेदी केलेल्या जमिनीचा करार. 2. रुक्मिणी देशमुखचे मृत्यूपत्र. रुक्मिणीने आपली सर्व संपत्ती एका विशिष्ट व्यक्तीच्या नावावर केली होती. तिसरं, एक जुने पत्र. हे पत्र रुक्मिणीने तिच्या एका विश्वासू मित्राला लिहिलेले होते. आरवने पत्र उघडले. ते वाचल्यावर चौघांनाही एक मोठा धक्का बसला. त्या पत्रातील काही अंश खालीलप्रमाणे. प्रिय माधव, मी हे सगळे पाप करत आहे, पण मला भीती वाटते की हे सत्य कधीतरी बाहेर येईल. मी या वाड्याला शाप दिलाय, पण तो शाप माझ्यावरच उलटेल. मी दत्तूला मारले कारण त्याला सत्य माहीत होते, पण मी त्याला मारण्यापूर्वी त्याला एक गोष्ट सांगितली. मीरा, ती माझी मुलगी आहे. मी तिला मुंबईला पाठवले जेणेकरून ती या पापापासून दूर राहील, पण तिला हे सत्य कधीच कळू नये. आरवने पत्र वाचणे थांबवले. त्याने मीराकडे पाहिले. मीराचा चेहरा पांढरा पडला होता. मीरा, हे काय आहे? प्रियाने विचारले. मीराने थरथरत्या हातांनी पत्र घेतले आणि वाचले. मीरा, तू रुक्मिणी देशमुखची मुलगी आहेस? कुणालने विचारले. मीराच्या डोळ्यात अश्रू आले. नाही, हे खोटं आहे. ही मीरा मी नाही आहे. मी माझ्या आईवडिलांची मुलगी आहे. आरवने तिला शांत केले. मीरा, शांत हो. हे पत्र रुक्मिणीने लिहिलेले आहे, पण यात मीरा नावाचा उल्लेख आहे. मुंबईचाही उल्लेख आहे. मी असं म्हणत नाही की ही मीरा तूच आहेस किंवा मुंबईत अशा अनेक मीरा आहेत. संवाद कुठला कुठे नेत होता. चौघेही अगदी विस्मयचकित नजरेने एकमेकांकडे पाहत होते. मीराने पुन्हा पत्र वाचले. माझी आई, ती नेहमी मला सांगायची की आम्ही कोल्हापूरचे आहोत, पण आम्ही मुंबईला शिफ्ट झालो. मीराने त्या कवटीकडे पाहिले ज्याच्या डोक्यावर सोन्याचा शिक्का होता. हा शिक्का माझ्या आजोबांच्या अंगठीवर होता, मीरा म्हणाले. याचा अर्थ रुक्मिणी देशमुख तुझी आजी होती? प्रियाने विचारले. मीराच्या डोक्यात विचारांचे वादळ सुरू झाले. अध्याय 6. भीतीचा कल्लोळ. मीराच्या डोळ्यासमोर तिच्या कुटुंबाचा इतिहास एका क्षणात कोसळला होता. ती नेहमी ज्या शांत, सुसंस्कृत कुटुंबाचा भाग होती, त्या कुटुंबाचे मूळ एका क्रूर जमीनदार कुटुंबात होते, ज्यांनी शेकडो निष्पाप लोकांचे रक्त सांडले होते आणि तिच्या आजोबांनी हे सत्य तिच्यापासून लपवले होते. मीरा, हे पत्र, हे फक्त एक शक्यता आहे. आपण यावर लगेच विश्वास ठेवू शकत नाही, आरवने तिला सावरत म्हटले. नाही आरव, मीरा म्हणाली. तिच्या आवाजात एक थंडगार निश्चय होता. हा शिक्का, माझ्या आजोबांचे नाव, मुंबईचा उल्लेख, हे सगळे योगायोग असू शकत नाही. माझ्या आजोबांनी हे सत्य दडपले कारण त्यांना भीती वाटली की हे पाप माझ्यापर्यंत पोहोचेल. प्रियाने रुक्मिणीचे मृत्यूपत्र हातात घेतले. या मृत्यूपत्रात रुक्मिणीने आपली सर्व संपत्ती माधव देशमुखच्या नावावर केली आहे, पण एक अट आहे. कोणती अट? कुणालने विचारले. अट अशी आहे की माधवने वाड्याचे रहस्य कायमचे दडपून ठेवावे आणि वाड्याच्या भिंतीत दडलेले सत्य कधीही उघड करू नये. जर त्याने हे केले नाही तर वाड्याचा शाप त्याच्या कुटुंबाला लागेल. शाप? कुणाल ओरडला. म्हणजे आता आपल्याला शाप लागणार? कदाचित, मीरा म्हणाली. माझ्या आजोबांनी हे रहस्य दडपले, पण आता ते उघड झाले आणि शंकर काकांचा मृत्यू, तो याच शापाचा परिणाम असू शकतो. आरवने त्या कागदपत्रांचे निरीक्षण केले. या कागदपत्रांमध्ये आणखीन काहीतरी दडलेले आहे. रुक्मिणीने हे सगळे तळघरात का ठेवले? तिला हे सत्य बाहेर आणायचे नव्हते, तर तिने हे पुरावे का ठेवले?
मीराने दत्तूच्या डायरीतील शेवटचे पान पाहिले. तिथे सत्याची किल्ली असे लिहिले होते. मला वाटतं सत्याची किल्ली या कागदपत्रांमध्ये नाही तर वाड्याच्या रचनेत आहे, मीरा म्हणाली. तेवढ्यात तळघराच्या वरच्या मजल्यावरून एक जड वस्तू खाली पडल्याचा आवाज आला. धडाम. आवाज इतका मोठा होता की तळघर हादरले. ते आत्मे आता वाड्याच्या आत आले आहेत, कुणाल घाबरून म्हणाला. आरवने कंदील उचलला. आपण आता इथे थांबणं सुरक्षित नाहीये. आपण वाड्याच्या बाहेर पडूया. ते सगळे तळघरातून बाहेर पडले आणि वाड्याच्या मुख्य दरवाजाकडे धावले. पण दरवाजा आतून बंद होता. आरव, तू किल्लीने दरवाजा उघडला होतास ना? प्रियाने विचारले. हो, पण आता तो आतून बंद आहे. आरवने दरवाजाला धक्का मारत म्हटले. कोणीतरी आपल्याला इथे अडकवलेले आहे, मीरा म्हणाले. तेवढ्यात वाड्याच्या कॉरिडॉरमधून एक अस्पष्ट पण भयानक हसण्याचा आवाज आला. तुम्ही आता इथेच राहणार. आवाज रुक्मिणी देशमुखचा होता. ती ती रुक्मिणी आहे, कुणाल ओरडला. नाही कुणाल, ती रुक्मिणी नाही आहे, मीरा म्हणाली. त्या आत्म्या आहेत जे रुक्मिणीच्या आवाजात बोलत आहेत. आरवने खिडकीतून बाहेर पाहिले. बाहेर वादळ सुरू झाले होते. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा सुटला होता. आपण आता इथे अडकलो आहोत, आरव म्हणाला. मीराने रुक्मिणीच्या मृत्यूपत्रातील अट पुन्हा वाचली. माधवने वाड्याचे रहस्य कायमचे दडपून ठेवावे आणि वाड्याच्या भिंतीत दडलेले सत्य कधीही उघड करू नये. भिंतीत दडलेले सत्य, मीरा म्हणाले. मला वाटतं रुक्मिणीने तळघरात फक्त कागदपत्रे ठेवलेली नाही आहेत, तर तिने वाड्याच्या भिंतीतही काहीतरी लपवलेले आहे. प्रियाने वाड्याच्या भिंतींकडे पाहिले. भिंतींवर जुने मोठे चित्र होते. चित्रात रुक्मिणी देशमुख तिच्या पतीसोबत उभी होती. या चित्राच्या मागे काहीतरी असू शकते, प्रिया म्हणाली. आरवने चित्र बाजूला केले. चित्राच्या मागे एक लाकडी फळी होती. आरवने फळी काढली. आतमध्ये एक लहानशी गुप्त खोली होती. खोलीत एक जुनी लाकडी पेटी होती. आरवने पेटी उघडली. त्याच्या आतमध्ये एक जुना चांबड्याचा बटवा होता. बटव्यात एक जुने पिवळे पडलेले छायाचित्र होते. छायाचित्रात एक तरुण स्त्री आणि एक लहान मुलगी होती. ती तरुण स्त्री रुक्मिणी देशमुख होती आणि ती लहान मुलगी ती मीरा होती. मीराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी मी तीच मुलगी आहे. आरवने छायाचित्राच्या मागे पाहिले. तिथे रुक्मिणीच्या हस्ताक्षरात काहीतरी लिहिलेले होते. माझी मीरा, मी तुला या पापापासून दूर ठेवले. तू कधीच इथे परत येऊ नकोस. याचा अर्थ रुक्मिणीने तुला मुंबईला पाठवले जेणेकरून तू या पापापासून दूर राहशील, प्रिया म्हणाली. पण माझ्या आईवडिलांनी मला का नाही सांगितले, मीराने विचारले. कदाचित त्यांना भीती वाटली असेल की तू हे सत्य बाहेर काढशील. तेवढ्यात वाड्याच्या कॉरिडॉरमधून जड पावले ऐकू आली. धडाम धडाम. पावले त्यांच्या खोलीच्या दिशेने येत होती. ते आत्मे आले आहेत, कुणाल ओरडला. आरवने खोलीचा दरवाजा बंद केला आणि त्याला धक्का मारला. पण दरवाजा तुटला. दारातून एक आकारहीन गडद छाया आत आली. ती छाया त्यांच्या दिशेने येत होती. पळा, आरव ओरडला. चौघेही खोलीच्या खिडकीतून बाहेर पडले. बाहेर वादळ सुरू झाले होते. अध्याय 7. अडकलेले जीव. खिडकीतून उडी मारून चौघेही वाड्याच्या बाहेर पडले. वादळामुळे झाडे वेड्यासारखी नाचत होती आणि विजांच्या प्रकाशात वाड्याचे भयान रूप अधिकच गडद दिसत होते. त्यांच्या मागे वाड्याच्या आतून ती आकारहीन गडद छाया बाहेर पडायचा प्रयत्न करत होती. गाडी, आपल्याला गाडीपर्यंत पोचायला हवे, आरव ओरडला. पण गाडी वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभी होती आणि तिथे पोहोचण्यासाठी त्यांना संपूर्ण वाड्याला वळसा घालावा लागणार होता. नाही आरव, आपण गाडीपर्यंत पोहोचू शकत नाही. ते आत्मे आपल्याला पकडतील, कुणाल घाबरून म्हणाला. मीराने आजूबाजूला पाहिले. आपल्याला लपायला जागा हवी आणि मला वाटतं ती जागा तळघर आहे. तळघर, जिथे ते आत्मे होते, कुणालने विचारले. हो, आता ते आत्मे वाड्याच्या आत आले आहेत. तळघर आता सुरक्षित असेल, मीरा म्हणाली. आरवने मीराच्या बोलण्याला दुजरा दिला. मीरा बरोबर बोलत आहे. तळघर आता आपले एकमेव सुरक्षित ठिकाण आहे. ते धावत तळघराच्या दरवाजाकडे गेले. तळघराचा दरवाजा अजूनही उघडा होता. ते आत उतरले. तळघरात पुन्हा ती भयान शांतता पसरली होती.
सांगाडे अजूनही तिथेच होते. आरवने दरवाजा बंद केला आणि त्याला आतून कडी लावली. आता आपण सुरक्षित आहोत, आरव म्हणाला. पण कुणालने डोळे मोठे केले. नाही आरव, आपण सुरक्षित नाही. मला वाटतं ते आत्मे इथेच आहेत. मीराने आजूबाजूला पाहिले. तळघरात एक मंद निळसर प्रकाश होता, जो एका जुन्या गंजलेल्या कंदिलातून येत होता. मला वाटतं ते आत्मे इथेच आहेत, मीरा म्हणाली. पण ते आता शांत आहेत. प्रियाने रुक्मिणीचे पत्र आणि दत्तूची डायरी हातात घेतली. मला वाटतं आपल्याला या सगळ्याचे रहस्य उलगडावे लागेल. रुक्मिणीने मीराला मुंबईला पाठवले, पण तिने हे सत्य का लपवले? मीराने विचार केला. मला वाटतं रुक्मिणीला भीती वाटली की हे पाप माझ्यापर्यंत पोहोचेल आणि माझ्या आजोबांनी हे सत्य दडपले कारण त्यांना भीती वाटली की मी हे सत्य बाहेर काढेन. आरवने त्या कागदपत्रांचे निरीक्षण केले. या कागदपत्रांमध्ये आणखीन काहीतरी दडलेले आहे. रुक्मिणीने हे सगळे तळघरात का ठेवले? तिला हे सत्य बाहेर आणायचे नव्हते, तर तिने हे पुरावे इथे का ठेवले? मीराने दत्तूच्या डायरीतील शेवटचे पान पाहिले. तिथे सत्याची किल्ली असे लिहिले होते. मला वाटतं सत्याची किल्ली या कागदपत्रांमध्ये नाही, तर वाड्याच्या रचनेत आहे, मीरा म्हणाले. प्रियाने वाड्याच्या भिंतीकडे पाहिले. भिंतीवर एक जुने मोठे चित्र होते. चित्रात रुक्मिणी देशमुख तिच्या पतीसोबत उभी होती. या चित्राच्या मागे काहीतरी असू शकते, प्रिया म्हणाली. आरवने चित्र बाजूला केले. चित्राच्या मागे एक लाकडी फळी होती. आरवने फळी काढली. आतमध्ये एक लहानशी गुप्त खोली होती. खोलीत एक जुनी लाकडी पेटी होती. आरवने पेटी उघडली. आतमध्ये एक जुना चांबड्याचा बटवा होता. बटव्यात एक जुने पिवळे पडलेले छायाचित्र होते. त्या छायाचित्रात एक तरुण स्त्री आणि एक लहान मुलगी होती. ती तरुण स्त्री रुक्मिणी देशमुख होती आणि ती लहान मुलगी मीरा होती. मीराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आता माझ्या लक्षात आलं, या फोटोतील मुलगी दुसरी तिसरी कोणी नाही, तर माझी आई आहे. माझ्या आईचं लग्नापूर्वीचं नाव मीरा होतं. माझ्या वडिलांनी ते नाव बदललं, पण माझ्या आईने माझं नाव मीरा ठेवलं. आरवने छायाचित्राच्या मागे पाहिले. तिथे रुक्मिणीच्या हस्ताक्षरात काहीतरी लिहिले होते. माझी मीरा, मी तुला या पापापासून दूर ठेवले. तू कधीच परत येऊ नकोस. पण माझ्या आईवडिलांनी मला का नाही सांगितलं? मीराने विचारले. कदाचित त्यांना भीती वाटली असेल की तू हे सत्य बाहेर काढशील, आरव म्हणाला. तेवढ्यात वाड्याच्या कॉरिडॉरमधून जड पावले ऐकू आले. धडाम धडाम. पावले त्यांच्या खोलीच्या दिशेने येत होती. ते आत्मे आले आहेत, कुणाल ओरडला. आरवने खोलीचा दरवाजा बंद केला आणि त्याला धक्का मारला. दरवाजा तुटला. दारातून एक आकारहीन गडद छाया आत आली. ती छाया त्यांच्या दिशेने येत होती. पळा, आरव ओरडला. चौघेही खोलीच्या खिडकीतून बाहेर पडले. बाहेर वादळ सुरू होते. मीरा, आरव, प्रिया आणि कुणाल तळघरातून बाहेर पडले आणि कसेबसे गाडीपर्यंत पोहोचले. त्यांनी गाडी सुरू केली आणि भैरवगडावरून दूर पळ काढला. मुंबईला परतल्यावर मीराने तिच्या आईवडिलांना भेटून हे सत्य सांगितले. तिच्या आईवडिलांनी कबूल केले की ते रुक्मिणी देशमुखचे वंशज आहेत आणि त्यांनी हे सत्य दडपले होते. मीराने भैरवगडावर परत जाण्याचा निर्णय घेतला. तिने त्या निष्पाप आत्म्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वाड्याची जमीन सरकारला दान केली, जेणेकरून तिथे एक स्मारक उभे राहील. भैरवगडचे रहस्य आता उघड झाले होते, पण त्या 4 मित्रांच्या मनात ती भीती आणि ते सत्य कायमचे घर करून राहिले होते.